नमस्कार मित्रांनो. अडानी एंटरप्राइजेस ही एक कंपनी जोरदार सध्या चर्चेमध्ये आहे. इट इज गेनिंग मोमेंटम जस्ट लाईक रिलायन्स. ओके, आता याचे इयरली सेल्स 1,00,000 कोटी होऊन जातील आणि प्रॉफिट पण त्याच्यात थोडीच तोड म्हणजे 5% किंवा 3% असू शकतात. एक्झॅक्टली आता बघूया आपण. ओके, तर अडानी कुठे नाही आहे, अडानी सगळीकडेच आहे. ओके, अडानी एंटरप्राइजेस ही टोटल कंपनी आहे, होल्डिंग कंपनी आहे, की ज्याच्यामध्ये या सगळ्या कंपन्या बसतात. ज्याच्यामध्ये अडानी सोलर आहे, अडानी पोर्ट आहे, नंतर अडानी ग्रीन आहे, अडानी एनर्जी आहे, अडानी इलेक्ट्रिसिटी आहे, अडानी एअरपोर्ट्स आहेत आणि मेटल्स आणि कॉपर बिपर सगळंच आहे. ओके, तर रेव्हेन्यू बघा 69,000 9 महिन्यामध्ये करोड आणि इबिटा 11,000 कोटी. म्हणजे इबिटा किती झाला? 7×2 = 14, साधारण 17% इबिटा आहे यांचा. ओके, आणि त्याच्यानंतर इंटरेस्ट मात्र जोरदार होता त्यांचा. इंटरेस्ट गेल्यानंतर पीबीटी फक्त 3,500 कोटी आहे. म्हणजे 3,500 महिन्याचा जो 5% पीबीटी आहे. त्यानंतर टॅक्स जातो. 5% पीबीटी फॉर सच अ बिग व्हॉल्यूम इज ओके. म्हणजे आय विल से इट इज गुड. ओके, एअरपोर्ट एक्सपान्शन झाला. नवी मुंबईचं एअरपोर्ट पण अडानी आता ओपनिंग केलं. ओके, सक्सेसफुली कम्प्लिटेड राईट्स इश्यू वगैरे वगैरे. तर हे यांना बँका कर्ज द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, कारण हे सक्सेसफुल इन्व्हेस्टर्स आणि सक्सेसफुल एंटरप्रिनर्स आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट झालं, 2 हॅम रोड प्रोजेक्ट्स, अडानी सोलर, एल वॉटर बिझनेसमध्ये पण घुसलेले आहेत आणि रोड्समध्ये पण घुसलेले आहेत. ओके, तर खूप मोठं प्रेझेंटेशन होईल म्हणून पटपट जात आहे. ओके, ते एनिल म्हणजे अडानी न्यू इंडस्ट्रीज इकोसिस्टम, त्याच्यामध्ये पण याचं उत्पन्न सुरू झालेलं आहे. एअरपोर्ट्स तर आहेच. ओके, नंतर रोड्स आहे, मायनिंग आहे, नंतर पोर्ट हँडलिंग सिस्टीम आहे, मॉड्यूल सेल्स. ओके, सोलर मॉड्यूल सेल्स सुरू झालेला आहे ऑलरेडी. ओके, नंतर पुणे डेटा सेंटर पण यांनी ओपन केलं. डेटा सेंटरमध्ये पण घुसलेले आहेत. ओके, त्यानंतर कुठे ते रोड्स तुम्हाला मी सांगितलं. ओके, ESG सोडून द्या. ESG इज बेसिकली सेफ्टी आणि जे असतं ना गव्हर्नन्स, एन्व्हायरमेंटल सेफ्टी आणि गव्हर्नन्स, ESG कंप्लायन्स, विच इज करंटली पुश टू ऑल द कंपनीज. त्यामुळे ESG काय काय केलं तुम्ही ते लोकांना सांगायलाच लागतं. प्रत्येक कंपनीला सांगायला लागतं. ओके, ते प्रेझेंटेशन आहे त्यांचं. हे बघा, इबिटा टोटल इन्कम वाढलेलंच आहे. थोडं बहुत तिथे 9 महिन्यात कमी झालेलं आहे. पण इट विल ग्रो बाय मार्च एंड इज ऑलवेज हेवी फॉर ऑल द कंपनीज. त्याच्यामध्ये अडानी पण तसंच आहे. मार्च क्वार्टर इज ऑलवेज व्हेरी हेवी. प्रॉफिट पण पडलेला आहे. 5,000 कोटीवरून 3,500 आला आहे. त्याच्यामुळे शेअर खाली आलेला आहे. पण बाय इयर एंड आय थिंक इट विल बी एबल टू मेकअप. ओके, तर कोण कोण आहे बघा याच्यामध्ये काय काय. एनिल म्हणजे अडानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड. ओके, नवीन जे काय करायचं झालं ते इथे होतं. एअरपोर्ट्स इथे होतं, रोड्स इथे होतं. ओके, आणि हे सगळे त्यांचे अचिव्हमेंट सांगितले. त्यांनी गंगा एक्सप्रेसवेला पण यांनी ऑलरेडी गो लाईव्ह झालेलं आहे यांचं. 95% कम्प्लीट. ओके, अडानी पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यू, लार्जेस्ट लिस्टेड इन्क्युबेटर वगैरे वगैरे. ओके, हे बघा इथे काय काय होतं त्यांचं अडानीचं. सॉरी. इन्क्युबेटर म्हणजे नवीन काय कंपनीचं नवीन बिझनेसमध्ये घुसायला झालं की इथे चालू होतं त्यांचं. नंतर एनर्जी युटिलिटीमध्ये ऑलरेडी ते आहेत. एनर्जी म्हणजे पॉवर, युटिलिटी आणि ऑब्व्हियसली ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्स. ओके, ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक्समध्ये अडानी पोर्ट येतं. नंतर मटेरियल्स, मेटल मायनिंगमध्ये अंबुजा सिमेंट येतं. ओके, आणि मायनिंगमध्ये पण येतं आणि ऑब्व्हियसली स्पेशालिटीमध्ये इतर काय काय बिझनेस आहेत ते येऊ शकतात. नंतर इथे न्यू इंडस्ट्रीज आहे, अडानी कॉनेक्स आहे, एअरपोर्ट्स आहे, रोड्स आहे आणि मायनिंग आणि PVCमध्ये पण घुसलेले ते कॉपर आणि ॲल्युमिनियममध्ये जात आहेत. ओके, आणि NDTV मीडियामध्ये पण आहेत. अडानीचीच कंपनी NDTV. होप यू नो दॅट. आणि बघा कसं जर्नी यांचा 2019 पासून म्हणजे 6 वर्षामध्ये यांची जर्नी अशी झालेली बघा. ओके, ब्लू इज फायनान्स कॉस्ट पेड. ओके, आणि ऑब्व्हियसली दिस इज द टॅक्स पेड. 5,000 कोटी टॅक्स दिला यावर्षी सप्टेंबर 25ला. नंतर फायनान्स कॉस्ट झाली 22,000 कोटी फायनान्स कॉस्ट गेली. आणि हा जो त्यांचा आहे CAT म्हणजे प्रॉफिट पूल, कॅश आफ्टर टॅक्स इज 65,000 करोड आणि इबिटा तर 92,000 कोटी एका वर्षाला. ओके, सप्टेंबर 25चं दाखवतात ते 9 मंथ्सचं. या दिस इज हाऊ द ग्रोथ हॅज हॅपन. होप यू आर अंडरस्टँडिंग. दिस इज हाऊ द ग्रोथ हॅज हॅपन. ओके, सो दिस इज व्हॉट यू हॅव टू सी. ऑब्व्हियसली तुम्ही जसे वाढता तसं तुम्हाला टॅक्स पण द्यायला लागतो आणि इंटरेस्ट पण तुमचं बर्डन वाढत जातं. कारण सगळा बिझनेस तसाच आहे यांचा. कॅश बिझनेस नाही आहे. लोन घ्यायलाच लागतं इफ यू आर अ बिग कंपनी. ओके, अडानी इन्फ्रा इंडिया कुठे नाही आहेत. अडानी इज एव्हरीवेअर. ओके.
अट्रॅक्टिव्ह इन्क्युबेशन रेकॉर्ड. ओके, ग्रीन हायड्रोजनमध्ये पण चालले ते. ओके, नंतर हळूहळू सगळं कसं एक्सपांड करतात ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. ओके, प्रत्येक एरियामध्ये त्यांनी एक्सपर्ट घेतलेला आहे. या एनर्जी अँड युटिलिटी, डेटा सेंटर, वॉटर, ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्समध्ये रोड्स अँड एअरपोर्ट्स. इथे मायनिंग सर्व्हिसेस. ओके, अंबुजा. कॉपर ॲल्युमिनियममध्ये नवीन नवीन एंट्री दिसते, PVC. आणि मीडिया, NDTV. एअरपोर्ट्समध्ये हे ग्रीनफील्ड झालं कमिशन. ओके, सगळं इनॉग्रेशन पण झालं. सोलर मॉड्यूल्स सुरू झालं सप्लाय ऑलरेडी. आणि अनिल विंड डिव्हिजन पण सुरू झालं. टर्बाईन्स सेल करायला सुरुवात केली. अडानी कॉनेक्स ऑपरेशनलाइज्ड अँड हँड्स ओव्हर 14.4 MW कॅपॅसिटी पुण्याला. डेटा सेंटर हँडिंग ओव्हर इन्क्लुडिंग सोलर प्लांट. ओके, आणि विंड टर्बाईन्स इंडियामध्ये हे इंडिजिनाइज केलेले असते. त्यांनी आत्तापर्यंत विंड टर्बाईन्स इम्पोर्टेड येत होते, यांनी इंडिजिनाइज केलेलं आहे ऑलरेडी मेक इन इंडियाच्या खाली. ओके, विजयवाडा बायपास रोड, टफ कॉम्पिटिशन टू ऑल द एक्झिस्टिंग रोड प्लेयर्स. दिस इज अबाउट अडानी ग्रीन इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग. विंडसाठी म्हणजे दिस इज सोलर आणि रिन्युएबल एनर्जी, विंड बोथ. याचा खूपच स्कोप आहे गोईंग फॉरवर्ड. या डेटा सेंटर चेन्नई, नोएडा, हैदराबाद, पुणे आणि नवी मुंबई एवढ्या ठिकाणी यांनी डेटा सेंटर स्टेटस अंडर कन्स्ट्रक्शन. ओके, इन प्रोग्रेस. आणि ऑब्वियसली दे विल बी लेटिंग इट देम आउट त्या डेटा सेंटर्स. नंतर एरो परफॉर्मन्स काय चालला हा असा चाललेला. ओके, एअरपोर्ट्समध्ये ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्स, अडानी एअरपोर्ट होल्डिंग्स. या तर ट्रान्सपोर्ट अँड लॉजिस्टिक्स एका एअरपोर्टचं सगळं डेटा दिलेला आहे. हाऊ इट इज फास्टर अँड बेटर फॉर द कॉमन मॅन हू इज फ्लाईंग. आणि उरलेलं प्रोजेक्ट कम्प्लिशन स्टेटस ऑफ द रोड्स बरेचसे 80% कम्प्लीट झालेले आहेत रस्ता. आणि नंतर टॉल मिळणार आहे फॉर एव्हर. मायनिंग सर्व्हिसेस 17 मायनिंग सर्व्हिसेस कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, 11 कस्टमर्स अक्रॉस 6 स्टेट्स. आणि ऑस्ट्रेलियाची पण माईन नाही, कॅरामायकल माईन ऑस्ट्रेलिया फॉर आयर्न ओर. प्रत्येक कंपनीचा इंडिव्हिज्युअल दिलेला आहे हाऊ थिंग्स आर मुव्हिंग आणि टोटल इन्कम. यावेळेला कमी झालं आहे टोटल इन्कम आणि ऑब्वियसली बीटा पण कमी झाला आहे. ओके, मेनली बिकॉज ऑफ IRM. ओके, इथे एकदमच 8,000 पडलेलं आहे. ओके, impacted due to low volume and prices. This is about Ambuja Cement maybe. आणि प्रॉफिट पण त्याच्यामुळेच पडलेला आहे थोडासा, त्यामुळे शेअर पण पडलेला आहे. पण पडलेला शेअर घ्यायचा असतो राईट, त्याच्यामुळे हा व्हिडिओ करतोय. इंटरेस्ट कव्हरेज रेशो हळूहळू कमी होईल. हळूहळू लोनचं एक्सपान्शन स्टेज कंप्लीट होईल तसे तर लोन कमी होतील. पण ही कंपनी फॉर एव्हर एक्सपान्शनमध्ये राहू शकत नाही. कधीतरी त्यांना शून्य लोन करावंच लागेल इन बिटवीन, आणि देन दे कॅन टेक द नेक्स्ट सायकल ऑफ एक्सपान्शन. हे बघा असली लोन्स आहे त्यांच्यावर. कन्सॉलिडेटेड डेट इकोसिस्टमला 4,000, एअरपोर्टला सगळ्यात मॅक्सिमम आहे 19,000 करोड, रोडला 8,000 आहे, कॉपरला 3,500 आहे, आणि ऑस्ट्रेलिया प्रोजेक्टला 7,000 कोटी लोन आहे. ओके, ॲज ऑफ March 24 आणि March 25ला ॲज ऑफ डिसेंबर इथे कमी झालं आहे, इथे वाढलं आहे. ओके, रोडला पण वाढलं आहे कारण नवीन नवीन प्रोजेक्ट घेतले, त्यामुळे 50,000 कोटीचं जे लोन होतं ते आता 90,000 कोटीचं लोन झालेलं आहे ॲज ऑफ December 25. आणि त्याच्या अगेन्स्ट काय शेअर होल्डर लोन आहे 16,000 कोटी. एक्सटर्नल डेट आहे त्याचा 74,000 कोटी, म्हणजे बाहेरनं घेतलेलं डेट दिसतं. इंटरनॅशनल लोन असू शकतं हे. आणि कॅश अँड बँक बॅलन्सेस 12,000 कोटी आहेत बँकेत. आणि त्यामुळे नेट एक्सटर्नल डेट इज 62,000 करोड फ्रॉम 30,000, म्हणजे डबल झालं आहे. पण लोन घेऊन जे बिझनेस करतात आणि ज्यांना त्याची जाणीव आहे की आपल्याला लोन परत द्यायचं आहे आणि प्रॉफिट शुड बी मोर दॅन द इंटरेस्ट, ते लोक नेहमीच सक्सेसफुल होतात. आणि आय थिंक अडानी इज फायनान्शियली सॅव्ही टू इन्शुअर दॅट हॅपन्स. ओके, आता हे बघा सगळे रोड्स, प्रयागराज वॉटरमध्ये घुसलेलं आहे ते. प्रयागराज वॉटर, भागलपूर वॉटर
बिजापूर, ओके. वॉटरचा पण मोठा बिझनेस आहे. नंतर दीज आर द एअरपोर्ट्स. हे सगळे एअरपोर्ट्स जे आहेत ते अडाणी मॅनेज करते. मुंबई, नवी मुंबई, तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, जयपूर, मंगळुरू, लखनौ आणि अहमदाबाद. हे सगळे नवीन रोड आणि रोपवे, केदारनाथ रोपवे पण यांच्याकडे दिसतोय. अंडर डेव्हलपमेंट आहे. कोल माईन सर्व्हिसेस. कोल माईन्स खूप वेगवेगळ्या ठिकाणी असतात, खूप दुर्गम ठिकाणी असतात. त्यामुळे त्यांना सर्व्हिसेस लागतात. जेवण, पाणी, इक्विपमेंट आणि इतर हजारो गोष्टी असतात. तर ते सर्व्हिस सेक्टरमध्ये घुसलेले आहेत. त्याचा कॉन्ट्रॅक्ट ते घेतात आणि ऑब्व्हियसली कन्सॉलिडेटेड असल्यामुळे त्यांना कॉस्ट कमी लागते. कमर्शियल मायनिंग, ESG म्हणजे गव्हर्नन्स, एन्व्हायरमेंटल आणि सेफ्टी. ओके, सेफ्टी मस्ट आणि गव्हर्नन्स, कंपनीवर गव्हर्नन्स पाहिजे. सो दिस इज व्हॉट इज ऑल अबाउट द ESG. नो पॉवर्टी, झिरो हंगर, गुड हेल्थ अँड वेलबिंग, वुमेन्स एम्पॉवरमेंट, इकॉलॉजी, नेचरला डॅमेज नाही पोचवायचं वगैरे वगैरे. सो दिस इज अबाउट अडानी. ओके. आणि आता अडानीचं आपण बघू काय. 74% शेअर होल्डर म्हणजे कंपनीकडेच आहे. 12% FIकडे आहे. DIकडे 6% आहे, जसं 5% होतं आधी. आणि पब्लिककडे 7%. इज द सेम ऑलमोस्ट लाईक. सो दिस व्हॉट इज शेअर होल्डिंग पॅटर्न. आणि PE खूप महाग आहे. 67 म्हणजे महाग आहे शेअर. ऑब्व्हियसली खूप मोठ्या कंपन्या अशा महागच असतात. यू कॅन टेक अ लुक ॲट इट अँड डिसाईड. ROC आणि ROE खूपच कमी आहे, कारण मेनली इन्फ्राची कंपनी आहे. त्यामुळे 10% म्हणजे रिजनेबल आहे, कमी नाही आहे, रिजनेबल आहे. ओके. बुक व्हॅल्यू 418 आहे. लार्ज कॅप शेअर आहे हा, कारण 20,000 कोटीच्या पुढचे सगळे लार्ज कॅप असतात. फेस व्हॅल्यू मात्र 1 आहे आणि ₹1 शेअर तुम्हाला आता 28,000ला 22,000ला मिळतो, राईट. आणि इट वॉज ॲट बिफोर दॅट स्कॅम, काय म्हणतात, अमेरिकेतनं बातमी आली तेव्हा 38,000ला होता. तेव्हापासून आता तो खालीच आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेडिंग करू शकता. 2,000ला घ्या, 2,400ला विका. म्हणजे किती झाले तुमचं प्रॉफिट? 25% या 20%, 15% धरा ना. सारखे तुम्ही ट्रेडिंग करू शकता याच्यामध्ये अडाणी एंटरप्राइजेसमध्ये. आणि ओव्हर अ पिरियड ऑफ लास्ट 10 इयर्स बघितलं तर ऑब्व्हियसली हा शेअर निघाला आहे 127. ओके. 2016ला तर ₹47 होता, कारण तेव्हा ₹10 होता आणि 470ला होता, राईट. तर तो ₹47 तेव्हाचा शेअर आत्ता झालेला आहे 1864. म्हणजे जवळजवळ 90 टाइम्स. ओके, ऑलमोस्ट शेअर झालेला आहे हा. या 100 टाइम्स म्हणजे 5,000. ओके. त्यामुळे हा त्याचा अर्धा आहे, म्हणजे 50 टाइम्सचा शेअर झालेला आहे. अशी ही तुमची तुमची श्रीमंतीची जर्नी असू शकते. 16 म्हणजे काय, जस्ट 7 इयर्स बॅक, राईट. आता 25 एंड झाला, 26 चालू आहे. तर 25 धरलं तरी 9 वर्षामध्ये 50 टाइम्स. हे फक्त शेअर मार्केटमध्ये होऊ शकते, त्या ठिकाणी कुठेच होऊ शकत नाही. फक्त तुम्ही चांगला शेअर हेरला पाहिजे, स्टडी केलं पाहिजे, माझा चॅनल बघत राहा. असे शेअर्स मी तुम्हाला सांगतो की ज्याच्यामध्ये फ्युचर पण उत्तम आहे आणि पास्ट पण उत्तम आहे, राईट. तर अडाणी एंटरप्राइजेस हा एक शेअर आहे. आणि अडाणी ग्रुप ॲज अ होल इज इंडिया स्टोरी. अडाणी कुठे नाही आहे, सगळीकडेच आहे, कारण इंडिया स्टोरी अडाणीमध्ये बसलेली आहे. ओके. एव्हरीवेअर अडाणी इज गेटिंग into where there is a malai and where there is a व्हॅक्यूम जिथे आहे तिथे अडाणी घुसलाच पाहिजे, राईट. आणि दॅट इज व्हॉट इज अ मंत्र ऑफ द सक्सेसफुल बिझनेस. आणि ऑब्व्हियसली लोन बँक देतेच त्यांना, कारण सक्सेसफुल बिझनेसमॅन आहेत ऑलरेडी, प्रूव्ह झाले गेले 25 वर्षामध्ये. सेल्स बघायचे कसे वाढले ते. 54,000 कोटी होते ते आता 93-94,000 कोटी झालेले आहेत सेल्स, म्हणजे 1,00,000 कोटी. ओके. आणि प्रॉफिट, नेट प्रॉफिट 2500 होता तो 14,000 कोटी. ओके. म्हणजे 8,000 14,000 कोटी गेलेलाच आहे. ओके. त्यामुळे क्यू ऑन क्यू बघितलं तर कमी आहे थोडा, पण इंडिव्हिज्युअली बघितलं तर तो जास्तच आहे, राईट. सो दिस व्हॉट इज अडाणी एंटरप्राइजेस स्टोरी. बॅलन्स शीट काय, फक्त 115 कोटी इक्विटी आहे, जास्त नाही इक्विटी. लोन प्रचंड आहे, 1,00,000 कोटी लोन, 1,00,000 कोटी सेल आणि 1,00,000 कोटी लोन. आणि इंटरेस्ट कॉस्ट किती जाते वर्षाला, तर एवढी जाते. इंटरेस्ट फीज 6,000 कोटी, म्हणजे 6%वर लोन घेतलं आहे. आणि स्पेशल लोन आहे किंवा इंटरनॅशनल लोन आहे, डॉलरचं लोन, की जे तुम्हाला 3%वर सुद्धा मिळू शकतं, 4%वर सुद्धा मिळू शकतं. ओके. सो ओनली 6,000 करोड इज इंटरेस्ट आउट गो. आणि प्रॉफिट उरतोय तो 18,000 कोटी उरतोय. या सो दिस लुक्स टू बी रिजनेबल. या आणि ऑब्व्हियसली शेअर होल्डर पार्टिंग बघितलं तर प्रमोटरकडे मॅक्सिमम आहेत, आणि दे विल डेफिनेटली लुक इन टू देअर ओन इंटरेस्ट. आणि ऑब्व्हियसली शेअर होल्डर्स इंटरेस्ट म्हणजे तुमचे पण इंटरेस्ट बघणार.
तशी ही स्टोरी आहे अडानी एंटरप्राइजेसची. बघा तुम्हाला पटतंय का? टेक्निकलला विचारा, तुमच्या फायनान्शियल एक्सपर्टला विचारा. रिस्क रिवॉर्ड ह्याच्यामध्ये 50-50 आहे आत्ता, असं मला वाटतं. पण रिस्क नाही घेणार तर तुम्हाला रिवॉर्ड कसं मिळणार? थोडीच तरी रिस्क घ्या. मे बी यू कॅन बाय 5 अडानी एंटरप्राइजेस शेअर नाव अँड देन सिट टाईट फॉर नेक्स्ट 2 years. यू विल गेट ॲटलीस्ट 20-25% रिटर्न पर एनम. ओके, अडानी एंटरप्राइजेस. आणि सोच कर समज कर इन्व्हेस्ट कर, हे माझं सांगणं काम आहे नियमानुसार. त्यामुळे तुम्ही स्वतः अभ्यास करा. तुम्हाला पटते का बघा. अशी काही न्यूज आली उलटी तर हा शेअर एकदम झुपकन वरती पण जाऊ शकतो आणि झुपकन खाली पण येऊ शकतो. जसा इथे आला, हिंडनबर्गची न्यूज आली अमेरिकेमध्ये, त्यांच्यावर काय केस चालणार आहे, तर हा शेअर अर्धा झाला विदिन द स्पॅन ऑफ 1 week मे बी. या असं होऊ शकतं. शेअर मार्केटमध्ये अनसर्टन्टी असते, पण त्या अनसर्टन्टीना तुम्ही यू मस्ट लर्न टू लिव्ह विथ अनसर्टन्टी आणि मार्केटबरोबर संसार करा. तुम्ही नक्कीच सुखी राहा. थँक्यू सो मच. आणि चॅनल परत परत बघत राहा, डायजेस्ट करा, मगच तुम्ही श्रीमंत होणार, पण नक्कीच श्रीमंत होणार. ओके, थँक्यू अँड बाय बाय.